नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन आणि लर्निंगफुल व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मार्केटमधील जो पॉझिटिव्ह मोमेंट आहे, हा मोमेंटम एकदम कायम अजून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज सुद्धा निफ्टीमध्ये एक ऑल टाइम हाय नोंदवला गेल्याचं पाहायला मिळालं. आपण पाहू शकतो 52 वीक हाय जो आहे 21,210 हाच आता निफ्टीचा ऑल टाइम हाय सुद्धा नोंदवला गेलेला आहे. म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून जे काही मार्केटमध्ये नवनवीन रेकॉर्ड होताना पाहायला आपल्याला जे मिळत आहेत, त्यामध्ये आपण पाहू शकतो की एका महिन्यामध्येच निफ्टीमध्ये जवळपास 1500 पॉईंटची तेजी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे 7.5 ते 8% तेजी, आणि तेही इंडेक्स लेवलला फार रेअरली बघायला मिळते. सेन्सेक्समध्ये सुद्धा आज 1.5%ची तेजी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एक सुरुवातीपासूनच जो पॉझिटिव्ह मोमेंटम होता हा शेवटपर्यंत कायम राहिल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 950 पॉईंटची जी तेजी सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली आणि 70,514ला क्लोजिंग जी झालेली आहे, त्यामध्ये आपण पाहू शकतो सेन्सेक्समध्ये सुद्धा आज 70,602चा ऑल टाइम हाय नोंदवला गेलाय आणि आजच्या दिवसाचा हाय सुद्धा तोच होता. म्हणजे आजच्याच दिवशी पुन्हा एकदा नव्याने सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला ऑल टाइम हाय पाहायला मिळाला. त्याचबरोबर सेम चित्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळाले. इथे सुद्धा आज ऑल टाइम हाय नोंदवला गेलाय 47,943 आणि हाच ऑल टाइम हाय बँक निफ्टीचा सुद्धा आहे. म्हणजेच चारही बाजूने आपण पाहू शकतो की पॉझिटिव्ह मोमेंटम जो आहे तो कायम राहिलेला पाहायला मिळतोय आणि यामुळेच मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला चारही बाजूने तेजी आल्याची पाहायला मिळते. आता हे जे सूत्र आहे की बँक निफ्टीमध्ये जर तेजी आली तर फायनान्स निफ्टीमध्ये तेजी येते आणि त्याचबरोबर फायनान्स निफ्टीमध्ये तेजी आली तर आपल्याला त्याचा इफेक्ट निफ्टी 50वर आल्याचं पाहायला मिळते. कारण निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त वेटेज कोणत्या सेक्टरचं असेल तर ते फायनान्स सेक्टरचं आहे. त्यामुळेच आपल्याला बँक निफ्टी आणि फायनान्स निफ्टीमध्ये तेजी आल्यानंतर निफ्टी 50मध्ये सुद्धा आपल्याला तेजी पाहायला मिळते. एक नजर आपण डो जोन्सवर सुद्धा टाकू. डो जोन्समध्ये सुद्धा आज एक तेजी आपल्याला पाहायला मिळते. एका वेळेस आपण पाहू शकतो की डो जोन्समध्ये सुद्धा 37,200 250च्या आसपास किंवा 250च्या आसपास ही मजल जी गेलेली पाहायला मिळाली आणि याचबरोबर आजच्याच दिवशी डो जोन्समध्ये सुद्धा ऑल टाइम हाय नोंदवला गेलाय. आपण पाहू शकता 37,287 हाच आता डो जोन्समध्ये सुद्धा ऑल टाइम हाय असल्याचं पाहायला मिळतंय. आता डो जोन्समध्ये अजून काही वेळ हा क्लोज होण्यास वेळ बाकी आहे. त्यामुळे इथे पोझिशन चेंज सुद्धा होऊ शकते. इथून मार्केट काही पॉईंट अप सुद्धा जाऊ शकतो, काही पॉईंट खाली सुद्धा येऊ शकतो. या एकूण परिस्थिती पाहता मार्केटमध्ये आपल्याला आता जो पॉझिटिव्ह मोमेंटम जो कायम असल्याचं पाहायला मिळतंय, त्याच्यामुळे जो बुलचा जो प्रभाव आहे तो आपल्याला मार्केटमध्ये खूपच जास्त ऍक्टिव्ह झालेला दिसतोय. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला हा दिसतोय की मार्केटमध्ये नवीन नवीन कंपन्यांचे IPO यायला लागल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. मग बुधवारपासून जो IPO ओपन होण्याचा सिलसिला सुरू झालेला आहे, तो आता येणाऱ्या काही दिवसामध्ये असाच सुरू राहणार आहे. कारण मार्केट ज्यावेळेस तेजी पकडतो त्यावेळेस अनेक कंपन्या आपले IPO मार्केटमध्ये घेऊन येतात. अशाच एका कंपनीचा IPO येत्या 18 तारखेला ओपन होणार आहे. त्या IPO बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण इथे पाहू शकता मोतीसन्स ज्वेलर्स IPO इज टू ओपन ऑन डिसेंबर 18. येत्या 18 तारखेला हा IPO ओपन होणार आहे. द कंपनी इज टू रेज ₹151 crores व्हाया IPO. 151 करोडचा हा IPO असणार आहे. मोतीसन्स ज्वेलर्स इज अ ज्वेलरी रिटेल प्लेअर विथ अ हिस्ट्री ऑफ मोर दॅन 2 decades in the jewelry industry, having experienced entrepreneur as their promoter with more than 20 years of experience. जे 20 वर्षापासून ही कंपनी मार्केटमध्ये काम करते. प्रमोटर्सना या क्षेत्रातील 20 वर्षाचा अनुभव आहे असं यामध्ये दिसतंय. द कंपनी रिपोर्टेड रेव्हेन्यू ऑफ ₹367 crore in 2023 अगेन्स्ट रेव्हेन्यू ऑफ 315 crores in 2022. म्हणजे 2022 मध्ये जो कंपनीने रेव्हेन्यू ₹315 करोडचा कमवलेला होता, त्याच्या अगेन्स्ट 2023 मध्ये कंपनीने 367 करोडचा रेव्हेन्यू कमवलेला आहे. IPO प्राइस बँड इज फिक्स्ड ॲट ₹52 to 55, म्हणजे ₹52 ते ₹55
या IPO ची प्राइस बँड असणार आहे. म्हणजे आपण रिटेल कॅटेगरीमध्ये आपण कटआउट जे काही प्राइस आहे 55 ला ते आपल्यासाठी फिक्स असणार आहे. द मोतीसन्स ज्वेलर IPO टू लिस्ट ऑन BSE अँड NSE, म्हणजे BSE आणि NSE वर दोन्ही ठिकाणी हा IPO लिस्ट होणार आहे. या IPO ची टोटल डिटेल्स जर आपण पाहिली तर इथे आपल्याला दिसते IPO डेट ओपन डिसेंबर 18, 2023 टू डिसेंबर 20, 2023. लिस्टिंग कुठे कुठे आहे? फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये, प्राइस बँड आहे 52 ते 55 रुपये. त्याचबरोबर लॉट साईज किती असणार आहे? 255 शेअर्सची, ज्याच्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर एक लॉटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्याचबरोबर इश्यू टाईप कोणता आहे? तर बुक बिल्ट इश्यू आहे. फ्रेश इश्यू असणार आहे टोटली, ज्यामध्ये आपण पाहू शकतो 2,74,71,000 शेअर्स आहेत. त्याचबरोबर ही लिस्टिंग होणार आहे BSE NSE आपण आधीच पाहिले. त्यानंतर या कंपनी या IPOचा रिझर्वेशन जो आहे तो रिटेल इन्व्हेस्टरसाठी किती आहे? 35% आहे. खूप चांगलं पर्सेंटेज आहे हे. त्याचबरोबर जी काही डिटेल आहे ते अजून आपण पाहू शकतो. बीट डेट आहे ती 15 डिसेंबर 2023. शेअर ऑफर्ड किती आहेत? जवळपास 6,60,00,000. आता इथे टेंटेटिव्ह शेड्यूल जर आपण पाहिलं तर IPO ओपन डेट आहे 18 डिसेंबर. IPO क्लोज होणार आहे 20 डिसेंबरला. अलॉटमेंट होईल 21 डिसेंबरला. आपलं जर अलॉटमेंट नाही मिळालं तर रिफंड होईल 22 तारखेला. 22 पेक्षा पण 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. जर आपल्याला अलॉटमेंट मिळालं तर आपल्या डीमॅटमध्ये शेअर्स क्रेडिट होतील 22 तारखेला आणि लिस्टिंग होणार आहे 26 तारखेला. आता आपल्याला इथे एकच प्रे करावी लागणार, प्रार्थना करावी लागणार, ते म्हणजे जो पॉझिटिव्ह मोमेंटम जो मार्केटमध्ये आहे हा 26 तारखेपर्यंत म्हणजे लिस्टिंग होईपर्यंत कायम राहायला हवा. अदरवाईज जर इथे आपण पाहायला गेलो तर मार्केट एकदम टॉप लेवलला आहे आणि इथे एखाद दुसरी निगेटिव्ह न्यूज सुद्धा मार्केटला खाली घेऊन येण्यास कारणीभूत ठरू शकते. आणि अशा वेळेस या परिस्थितीचा जो काही परिणाम आहे तो IPOच्या ग्रे मार्केट प्राइस म्हणजे GMP वर दिसून येतो. आता जी लॉट साईज असणार आहे ती रिटेल इन्व्हेस्टरसाठी मिनिमम एक लॉट, ज्याच्यामध्ये 250 शेअर्स असतील. एकूण अमाऊंट आहे 13,750, म्हणजे मिनिमम 13,750 आपल्याला या IPO साठी लावावे लागणार. तर मॅक्झिमम रिटेल इन्व्हेस्टर किती लॉट घेऊ शकतो? तर 14, ज्याच्यामध्ये शेअर्स असतील 3,500 आणि एकूण अमाऊंट असेल 1,92,500. त्याचबरोबर जे काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी मिनिमम जे आहे ते 3,750 गट आहे, 2,06,250. त्याचबरोबर मॅक्झिमम किती? तर 18,000 शेअर्स घेऊ शकतात, 9,90,000. म्हणजे एक डिसेंट IPO आहे आणि रिटेल इन्व्हेस्टरसाठी जो 35% कोटा आहे हा खूप चांगला म्हणता येईल. आता इथे आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर GMP. आणि GMP आपण पाहू शकतो इथे किती बघायला मिळतोय, तर 90 रुपयाचं प्रीमियम पाहायला मिळतंय. म्हणजेच याचा अर्थ आता मी ज्या वेळेस व्हिडिओ बनवत आहे त्यावेळेपासून जर त्यावेळेची परिस्थिती पाहिली तर आपल्याला हा जो काही IPO आहे हा लिस्टिंग होताना कितीला पाहायला मिळू शकेल? 90 प्लस 55 म्हणजे 145 ते 150 रुपयाला या शेअरची लिस्टिंग होऊ शकते. म्हणजेच खूप चांगल्या प्रकारचं आपण याचं जर कॅल्क्युलेशन करून बघितलं ना, आपण जरा कॅल्क्युलेशन करून बघू म्हणजे आपल्याला कळेल की पर्सेंटेज मध्ये हा प्रीमियम किती आहे तो. आपण पाहिलं GMP चाललंय 90 रुपये. जे काही IPOचे प्राइस बँड आहे मॅक्झिमम 55, म्हणजे 163%, म्हणजे 150% पेक्षा पण जास्त. म्हणजे एखाद्याला जर जो कोण लकी असेल त्याला जर हा IPO मिळाला, अलॉटमेंट झाला, तर त्याची तर चांदीच होणार आहे. आता ह्या कंपनीच्या फायनान्शियल कंडिशनवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला इथे 2021 पासूनचा डेटा पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो असेट जे आहे ते कंपनीचं 275 करोडवरून 348 करोड पर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर जो रेव्हेन्यू कमवलेला आहे मार्च 2021 मध्ये 213 करोड, मार्च 2022 मध्ये 314 करोड, मार्च 2023 मध्ये 366 करोड आणि आता जो आपल्याला डेटा पाहायला मिळतोय 2023 मधला 86 करोड, हा मित्रांनो केवळ 3 महिन्याचा आहे. त्यामुळे इथे आपण कन्फ्यूज होऊ नका. इथे 366 करोड आहे आणि इथे कमी झाला की काय असं आपल्याला वाटेल, तर हा केवळ 3 महिन्याचा डेटा आहे, पूर्ण वर्षाचा नाही. आधीचे आहेत ते पूर्ण वर्षाचे डेटा आहेत. त्याचबरोबर
प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं तर तोही वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9.67 करोड, 14.75 करोड, 22.20 करोड आणि आता 3 महिन्याचा आहे ते 5.48 करोड. म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आणि सर्व जे काय आहे, जर आपण असेट बघितलं तर खूप वाढते आहे. त्याचबरोबर कंपनीचं जे काही लोन आहे कंपनीवर ते आहे 166 करोडचं. आता हा IPO मार्केटमध्ये आणण्यामागे कंपनीचा हेतू काय आहे, तर आपल्याला इथे पाहायला मिळतोय की रिपेमेंट ऑफ एक्झिस्टिंग बॉरोविंग अवेल्ड बाय द कंपनी फ्रॉम शेड्युल्ड कमर्शियल बँक. म्हणजे जे काही बँकाचं जे काही लोन आहे हे बँकांचं लोन कमी करण्यासाठी ह्या IPO मधून आलेल्या पैशाचा उपयोग बँक करणार आहे. त्याचबरोबर जनरल कॉर्पोरेट पर्पज, फंडिंग द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी अँड जनरल कॉर्पोरेट पर्पज. म्हणजे बाकी जे काही वर्किंग कॅपिटल आहे त्याच्यामध्ये तो यूज होणार आहे. त्याचबरोबर जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी सुद्धा हा पैसा यूज केला जाणार आहे. त्याचबरोबर आपण जर कंपनीच्या जे काही ह्या कंपनीचा जर रिव्ह्यू केलं तर आपल्याला दिसतंय की इथे आपण अप्लाय करू शकतो असं या कंपनीचा रिव्ह्यू आहे. आपण इथेही पाहू शकतो की IPO मधून जो येणारा पैसा आहे हे जी कंपनी आहे कुठे वापरणार आहे, तर आपण पाहू शकतो प्रोसीड्स फ्रॉम द इश्यू विल बी युटिलाइज टू द एक्सटेंट ऑफ द रुपीज 58 करोड फॉर द डेप्ट पेमेंट. म्हणजे यातील 58 करोड जे आहेत हे कर्ज कमी करण्यासाठी केले जाणार आहे आणि 71 करोड जे आहे 71 करोड ऑफ फंडिंग द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी. वर्किंग कॅपिटलला जे काही रिक्वायरमेंट आहे कंपनीला त्याच्यासाठी 71 करोडचा यूज केला जाणार आहे. एकंदरीत जर आपण कंपनीचा रिव्ह्यू केला त्याच्यामधून एकच आपल्याला दिसतंय की जो GMP आहे हा खूप चांगल्या लेवलला प्रीमियम करतोय. म्हणजे याचा अर्थ 163% म्हणजे खूपच झाला. म्हणजे जर कोणाला हा IPO अलॉटमेंट झाला तर त्याची तर काय मजाच होणार आहे. म्हणजे आपल्याला या IPO मध्ये पार्टिसिपेट होण्यास काही हरकत नाही. मी स्वतः तरी या IPO मध्ये एक चान्स घेणारच आहे. फक्त आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच प्रार्थना करावी लागेल की ह्या कंपनीची जे काही लिस्टिंग आहे IPOची लिस्टिंग होईपर्यंत कोणतीही बॅड न्यूज मार्केटमध्ये यायला नाही पाहिजे. जो मार्केटमध्ये जो मोमेंटम आहे हा असाच कायम राहायला पाहिजे. अदरवाईज एखादी निगेटिव्ह न्यूज मार्केटला पुन्हा खाली येण्यास कारणीभूत ठरू शकते आणि त्याचा या IPOच्या GMPवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण आशा करूया की ही परिस्थिती अशीच कायम राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.